धन्यवाद मित्रांनो. सप्रेम जय भीम. तर पाहूया पुढील भाग. भगवान बुद्ध यांच्या जीवन कालखंडात किंवा त्यांच्या जवळपास कालखंडात काशी महाजनपद याला कोसल जनपदात विलीन करण्यात आले होते. तसेच अंग महाजनपद हे मगध महाजनपदात सामील करण्यात आले होते. याच कालखंडात मगध नरेश अजातशत्रू याने वज्जी आणि मल्ल या जनपदांना आपल्या राज्यात सामील करून घेतले होते. कौशल नरेश विडूम याने शाक्याचे अधिपत्य नष्ट करून कुरु व पांचाल या जनपदातील अधिकांश क्षेत्र आपल्या अधीन केले होते. भारताच्या पश्चिमी भागातील अवंती महाजनपदाने आपली अफाट शक्ती आणि समृद्धीच्या बळावर राजस्थानच्या मत्स्य आणि उत्तर प्रदेशच्या शूरसेन या जनपदांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेतले होते. लहान लहान जनपदांना मोठ्या जनपदामध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होती आणि त्यातूनच हळूहळू कोमल, वत्स, अवंती आणि मगध हे राज्य अधिक शक्तिशाली आणि साधनसंपन्न होत गेले. अशातच अनेकदा विदेशी त्यावर आक्रमण केले. युनानी अधिपती सिकंदर याने आक्रमण करून अनेक जनपदे जिंकली. त्याने तेथे आपल्या युनानी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. जिंकलेल्या प्रदेशावर आपले साम्राज्य स्थापन करून सिकंदर भारतातून पुन्हा वापस युनानमध्ये गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. इकडे भारतात चंद्रगुप्त मौर्य याने सिकंदरने जिंकलेल्या प्रदेशावर आक्रमण केले आणि पुन्हा ती सर्व जनपदे आपल्या ताब्यात घेतली आणि मौर्य वंशातील सर्वात महाशक्तिशाली राजा म्हणून पुढे उदयास आला. राजा बिंदुसार आणि सम्राट अशोक. नजीकच्या काळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदर याचा सेनापती सेल्युकस याचा पराभव करून हिरात ते बंगालपर्यंत सर्वच जनपदावर आपले राज्य प्रस्थापित केले. हळूहळू सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचा दबदबा वाढत गेला. चंद्रगुप्तानंतर सम्राट बिंदुसार यांनी इसवी पूर्व 297 मध्ये राजसत्ता सांभाळली आणि त्यानंतर पुत्र अशोक यांचा राज्याभिषेक इसवी 265 मध्ये झाला. सम्राट अशोक यांच्या जन्मासंबंधी त्यांनी शिलालेख, लघुशिलालेख, स्तंभलेख, लघुस्तंभलेख तसेच गुहालेख इत्यादीमध्ये काही साक्ष्य उपलब्ध नाही, परंतु काही इतिहासकारांच्या मतानुसार सम्राट अशोक यांचा जन्म इसवी पूर्व 279च्या जवळपास झाला. काहींच्या मते तो जन्मकाळ 273 ते 74 असा आहे. देवाणाप्रिय सम्राट अशोक. प्रियदर्शी सम्राट अशोक यांचे साम्राज्य अत्यंत विस्तृत होते. त्यावरती त्यांचे प्रशासकीय नियंत्रण अधिक होते. परंतु कंबोज, गंधार, यवन, राष्ट्रिक, भोज, पितनिक, आंध्र, पुलिंद, नायक, नाभपंक्ती आणि अरवी या सुदूरवर्ती क्षेत्रात सम्राट अशोकाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसताना सुद्धा त्या क्षेत्रातील प्रशासनिक अधिकारी आणि महामात्र तेथे सुरळीत राजकीय कार्याचे कुशलतापूर्वक निर्वहन करीत होते. तर धन्यवाद मित्रांनो. आज इथेच थांबूया. पाहूया पुढचा भाग.